ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवानं भगवंताची जी स्तुती केली आणि प्रार्थना केली ते सगळं ऐकल्यानंतर भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले. मैत्रेय विदुरांना सांगतायत, अथाभिष्टत एवं वै सत्संकल्पेन जीवता भृत्यानुरक्तो भगवान प्रतिनंदित मम प्रती. विदुरजी, शुभ असा संकल्प घेऊन तपश्चर्येला, साधनेला, उपासनेला बसलेला हा ध्रुव, त्यांनी जी भगवंताच्या सगुण साकार रूपाचं दर्शन झाल्यानंतर स्तुती केली, ती स्तुती ऐकल्यानंतर भक्तवत्सल असलेल्या भगवंताने सुद्धा त्या बालभक्ताचं कौतुक केलं, त्याची प्रशंसा केली आणि ते सांगायला लागले, वेदाहंते व्यवस्थितम हृदय राजन्य बालक तत्प्रयच्छामी वतन्ते दुरापमपि सुव्रत. ध्रुवा बाळा, तू जे व्रत अंगीकारलं ते अतिशय उत्तम व्रत होतं आणि ते व्रत सुद्धा तू अगदी योग्य प्रकारे पार पाडलंस, पालन केलंस त्याचं. राजकुमारा, ज्याच्यासाठी तू हे कठोर व्रत आचरलंस, तो जो तुझ्या हृदयातला संकल्प होता तुम्हाला कळलेलाच आहे, आधीच ठाऊक आहे, मी तो जाणतो. आणि हेही लक्षात घे की तुला ते जे आढळपद पाहिजे ना, की जिथून कोणी तुला जा म्हणून सांगणार नाही, जिथून तुला कोणी खाली खेचणार नाही, असं जे आढळपद तुला अभिप्रेत आहे, त्या पदाची प्राप्ती अत्यंत कठीण आहे. अशक्यप्राय म्हटली तरी चालेल, इतकी ती कठीण आहे. पण तरी सुद्धा तुझ्या या भक्तीला प्रसन्न होऊन, तुझ्या या भक्तीला वश होऊन ते पद मी तुला देईन, तुझं कल्याणच व्हावं. कारण असं आहे की ज्या तेजोमय अशा अविनाशी लोकाची प्राप्ती, त्या स्थानाची प्राप्ती आतापर्यंत कोणालाही झालेलं नाहीये, ते पद मी तुला देणार आहे. आणि ते कसं आहे, तो जो लोक आहे त्याला ध्रुवलोक म्हणतात, की ज्याच्या चारही बाजूनी ग्रह, नक्षत्र आणि तारागण रूप हे ज्योतिष चक्र सदैव फेऱ्या मारताय, घिरट्या घालताय, प्रदक्षिणा घालताय. कसा प्रदक्षिणा घालताय सांगू? शेतकरी म्हणाले, खळ्यामध्ये मध्ये खुंट उभारलेला असतो आणि त्याला दोरीने एक बैल बांधलेला असतो. तो बैल ज्याप्रमाणे त्या मळणीसाठी त्या खुंटाभोवती, त्या मेढी स्तंभाभोवती फेऱ्या मारत असतो, तसं हे सगळं तारांगण, हे ज्योतिष चक्र त्या ध्रुव लोकाच्या भोवती अखंडपणे, अविरतपणे फिरत राहत आहे. आणि किती फिरत राहत आहे, किती काळपर्यंत? भगवंत म्हणतायत, अवांतर म्हणजे दुसरं कल्प येईपर्यंत अन्य लोकांचा नाश नक्कीच होतो. सगळे लोक बाकीचे ते नष्ट होतात, नाहीसे होतात. पण तरी सुद्धा हा जो ध्रुव लोक आहे, जो मी तुला देणार आहे, तो अत्यंत स्थिर आहे. आणि ह्या तारागणांच्या बरोबरच धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र इत्यादी नक्षत्र, सप्तर्षिगण हे सुद्धा जेव्हा त्याची प्रदक्षिणा करत असतात, तरी सुद्धा हा ध्रुवलोक कधीही हटत नाही, बाजूला होत नाही, तो स्थिर आहे, अचल आहे. तो ध्रुवलोक म्हणाला मी तुला देतो. आता पुढे काय काय होईल ते मी तुला सांगतो, लक्षात घे. प्रसिद्धे तु वनम पित्रा दत्वा गाम धर्म संश्रया 37 वर्ष सहस्रम रक्षिता व्याहतेंद्रिया. इथे सुद्धा, या भूलोकात सुद्धा, जेव्हा तुझे वडील आपलं राजसिंहासन, सगळं राज्य
तुझ्या स्वाधीन करतील आणि अरण्यात निघून जातील, तेव्हा त्यानंतर 36,000 वर्षपर्यंत तुझ्या पृथ्वीचं पालन करशील आणि ते धर्माला धरून असेल. ह्या पृथ्वीचं पालन करत असताना तू राजा आहेस, त्या व्यतिरिक्तही तुझ्या अन्य काही भूमिका असतील, त्या भूमिकांना चिकटून येणारं जी कर्तव्य आहेत ही सगळी कर्तव्य तू व्यवस्थित पार पाडशील आणि त्याचबरोबर नीती न्यायानं सुद्धा राज्य करशील. कर्तव्य आणि नीती न्याय या सगळ्या मिळून धर्म बनत असतो. तेव्हा भगवंत म्हणाले 36,000 वर्षापर्यंत धर्मपूर्वक या पृथ्वीचं तू पालन करशील. मग हे पालन करताना शरीर तर एकच आहे, त्याच्या इंद्रियांना सुद्धा मर्यादित सामर्थ्य आहे. मग ते सामर्थ्य गेलं तर, इंद्रिय क्षीण झाली तर काळाच्या ओघात. भगवंत म्हणाले की 36,000 वर्ष इतका दीर्घकाळ जरी तू राज्य केलं तरी तुझ्या सर्व इंद्रियांची, मन बुद्धी चित्त या सगळी शक्ती ही अक्षुण्ण राहील, जशीच्या तशी असेल, त्याच्यात यत्किंचितही न्यूनता असणार नाही. पुढे म्हणाले तुझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडेल की तुझा भाऊ जो उत्तम तो वनामध्ये शिकारीसाठी म्हणून निघून जाईल आणि त्यावेळेला तो मारला जाईल. पुत्रवियोगानं सुद्धा त्याची आई ती सुद्धा अरण्यात त्याच्या शोधासाठी जाईल आणि नेमका त्यावेळेला वणवा पेटून त्या वणव्यामध्ये त्या उत्तमाची आई म्हणजे तुझी सावत्र आई सुरुची हिचाही अंत होईल. ध्रुवा लक्षात घे म्हणाले, यज्ञ ही माझी अत्यंत प्रिय अशी मूर्ती आहे, आकार आहे. तेव्हा अनेक मोठमोठाले यज्ञ तू पार पाडशील. त्या यज्ञामध्ये खूप मोठमोठाल्या दक्षिणा तू देशील, माझ्यासाठी यजन करशील आणि इथे ह्या भूलोकावर उत्तमातले उत्तम असे भोग भोगून ते भोगत असताना आणि भोगल्यानंतर सुद्धा तुझ्या ठिकाणी माझंच स्मरण राहील. आणि अशा प्रकारे शेवटी संपूर्ण लोकांना अत्यंत वंदनीय आणि सप्तर्षींच्याही पेक्षा वरच स्थान असलेलं जे माझं निजधाम आहे, त्या निजधामात तू येऊन पोहोचशील. की जिथे पोहोचण्यासाठी, जे भगवंताचं निजधाम प्राप्त करण्यासाठी अनेक ऋषीमुनी धडपडत असतात, तपाचरण करत असतात. का तर तिथे गेल्यानंतर परतीचा प्रवास हा प्रकार नसतो. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम असं जे भगवंतांनी गीतेत सांगितलंय, त्या माझ्या धामाला, त्या माझ्या स्वस्थानाला तू येऊन मिळशील असं भगवंतांनी ध्रुवाला सांगितलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.